माय मोगाचो येवकार हांव भक्तीपै बाळगी. सुरवेक पळोवया आयच्यो हेडलायन्स. मडगांव कोंबा काल सांजे वेळा कारीक लागलो उजो. पार्क केल्ले कडेन जाली दुर्घटना. उजो पालोवपी दळान आटपांत हाडलो उजो. विश्वास ना सेजा गोवा कंपनीचेर. हाचे आदी उतर दिवन फटयल्यात. बफर झोना भायर दवरात तळी, घरां आनी देवळां. बरोवन दिले ना जाल्यार दिवचे नात खण सुरू करपाक. दिवचल मुळगांवकार आपल्या निर्णयाचेर ठाम. सप्तकाच्या शेवटाक कांय सुवातींनी शिपडून पडटलो पावस. तिगून उरतले नितळ मळब. अणभवपाक मेळटली उश्णताय. आनी आतां आयच्यो कोंकणी खबरो विस्तारान. मडगांव कोंबा काल सांजे वेळार स्विफ्ट डिझायर कारीक उजो लागलो. कार धनियान कार पार्क केल्ली थंयच उजो लागलो. उजो पालोवपी दळान वेळार येवन उजो आटपांत हाडलो. कोंबा पेड्ड्या रेल्वे क्रॉसिंगाक कुशीक रिंग रोडार एका स्विफ्ट डिझायर कारीक उज्यान पेट घेतलो. ड्रायव्हरान पार्क केल्ली कार चालू करतकच ताका कारींतल्यान धुंवर येतना दिश्टी पडलो. कारीन पेट घेतिल्ल्यान कारीचे बरेच लुकसाण जाला. येरादारी बरोच वेळ ठप्प जाली. उजो पालोवपी दळान थळार येवन उजो आटापांत हाडलो. कॉल आयिल्ले फ्रॉम दिस थिंग कोणाचो येयला हेडक्वॉर्टरान आमकां कॉल आयिल्लें. सो इमिजिएटली आमी टर्न आवट केलो. म्हळ्यार ट्रॅफिक बी भरपूर आहलें मार्केटान. ते थिंगा लागता ते एरिया आखें लागता ते पळय हिंगा सान ट्रॅफिक. सो तरी आसतना इतले फास्ट आयले इतले फास्ट चलोवपाक जायना. जितले लिमीट आसता ताका तरी आसतना फास्ट आयले. आमकां कॉल सांगलें एकोडे ओवर ब्रिज आहा पॅडिस्ट्रियन ओवर ब्रिज नियर द गेट दामोदर कॉलेज वे टू दामोदर कॉलेज. सो इमिजिएटली येवन आमी पयलीं आनी इमिजिएटली फायर फायटींग केली. फायर फायटींग करून इमिजिएटली उसो पाडयलो आहा. परत तो सांगता पळय तांचो मनीस कितें तेंची गाडी पार्किंग घाल्लेली आनी तेणें ऑन केली. इमिजिएटली धुंवर येवपाक लागलो. तो बॅटरीचो म्हाका दिसता बॅटरीचें एक हें आसूंक शकता चडशें बॅटरीचें. बॅटरी म्हणजे वायरींग शॉर्ट जावन उजो पडटा. इमिजिएट तसो उजो सोंपेपणी पेटना स्टार्ट मारता आसतना म्हळ्यार हें बॅटरीचें हें जावपाक शकता तसं म्हाका हें बी आहा चड खात्री. गोवा 365 खातीर संदीप तुळेकार, गौतमी गांवकार आनी ओमकार देशप्रभू. सेजा गोवा कंपनीचेर विश्वास ना. हाचे आदी उतर दिवन फटयल्यात. ह्या फुडें फटोवन घेवचे नात. जो मेरेन पेंडींग मागण्यो पूर्ण करपाचें लिखीत आश्वासन दिनात तो मेरेन खणी सुरू करपाक दिवचे नात. दिवचल मुळगांवकार आपल्या निर्णयाचेर ठाम आसात. गोंयांत मायनींग ऑपरेशन्स परत एकदा सुरू जाला. 10 वर्सां ते 12 वर्सां मायनींग बंद आशिल्ली आनी पब्लीक हियरींग जाल्या उपरांत पार्ट 1 जे मुळगांव बिचोले अशी एरिया आसा तितून लामगांव बिचोले शेलगांव वाठार येता थंयसर मायनींग सुरू जाल्लेली आसा. पूण जे मुळगांवचे लोक आसा तेंच्यांनी खर असो विरोध केला मायनींग. कित्याक तर तेंची जी देवळां घरां जी बफर झोनान येता ती तेंच्यांनी भायर काडपाक सांगलेली आनी तेंचो तसो डिमांडूय आशिल्लो. तेतून सीएमान हालींच 2-3 दिसां पयलीं जे स्टेटमेंट केल्लें की जी घरां बफर झोनान आसा ती आमी भायर काडटले. पूण तेंचे उमेदीचें म्हणणें आसा की आमकां रिटर्न अशें स्टेटमेंट जाय. आमी ताजेर विश्वास दवरूंक शकना. कित्याक तर हेच्या पयलीं तांकां फटयल्या म्हणून ते म्हणटा की मायनींग कंपनी जी आसा ती सामकी फटींग आनी ती आश्वासनां दिता पूण ती फुलफील करिना. ताका लागून तेंच्यांनी रिटर्न अशें मागलां की
जे सांगला गव्हर्मेंटान ते आमकां रिटर्न दिवचे. त्याच्या उपरांतूच आमी जे मायनींग आसा ती गांवांत सुरू करपाक आमी दितले. त्या पयलीं आमी कशेंच मायनींग सुरू करपाक दिवचे ना असो तेंच्यांनी स्टँड घेतलेलो आसा. तुमचे जे अध्यक्ष आसा वसंत गाड हांणी अशें स्टेटमेंट केला की पयलीं आमचे जे पयलींचे सगळे डिमांड जे आसा ते फुलफील करचे. त्याच्या उपरांतूच आमी मायनींग आमच्या विलेजान सुरू करपाक दितले. म्हणजे हे जे आसा पळय CMन एसेंब्ली ऑन द फ्लोर ऑफ द हावस एश्युरन्स दिल्ले की जी कोणाची गांवांत जी घरां देवळां कितें लिजान आहा ती आपूण काडटलो म्हणून. तेज्या नंतर तेणी सांगलें की जर कोणाचें कितें आसा जाल्यार आमकां पंचायती मार्फत ठराव घेवचो आनी दिवचो म्हणून. त्या प्रमाणे आमी ग्रामसभेक आमी ठराव घेतलो आनी तो ठराव CMा मेरेन सगळ्यांक पावयल्लो आसा. आनी आतां जे CMन जे सांगलां ती बरी गोश्ट आहा. आमचें पण तेच म्हणणें आसा. पण हे जे आसा पळय जे ती कितें आहा ते कायदेशीर जावपाक जाय. जो पर्यंत अधिसुचना काडिना किंवा तेजेर ते कायदेशीर कितें आहा ती करिना जाल्यार आमी हेजेर विश्वास दवरूं शकना. पूण जे आमचे गांव जो उद्ध्वस्त करपाक जी ही कंपनी फुडें सरल्या ते कंपनी कडेन आमी जितले तेंच्या कडेन पत्र वेव्हार केल्या टील डेट मेरेन आमचे पंचायतीन केले, कुमनीदादीन केले, शेतकी कमिटीन केले, पण अजून मेरेन तेंच्यांनी आमचे खंयचेच डिमांड आहा ते पास करूंक ना. जे पेंडींग डिमांड आसा तेजेर सुद्दां ते आतां म्हणटात की ते आमकां लागना म्हणून आमचो हो कंपनीचेर विश्वास ना. आमी सदींच म्हणटा ही कंपनी फटींग. आतां जॉब सुद्दां जर दिवपाचें जर जालें जाल्यार ते कंपनी आमकां जॉबा बद्दल कांयच सांगना. भायले लोक हाडटात, भायल्या स्टेटींतले लोक हाडटात आनी हांगासर भरतात. म्हणजे सरकारान हेजेर सगळे कडक नजर दवरून जे गांवचे कितें प्रश्न आसा ते आमकां जे एश्युरन्स दिल्ले एसेंब्लीन त्या एश्युरन्साचे तंतोतंत पालन करचें म्हाजे CM आमचे प्रमोद सावंताक विनंती आसा की स्वता तेणी हितून लक्ष घालचें. गांवचे जे कितें आमचे प्रॉब्लम आसा तितून स्वता लक्ष घालचें आनी ह्या लिजांतल्यान आमची जी घरां देवळां पंचायत घर प्रायमरी स्कूल ही जे कितें येता ती सगळी लिजांतल्यान भायर काडची. लेक सुद्दां आमचे जे आसा ते लिजान गेल्ले आसा ते लेक सुद्दां भायर काडचे. बफर झोन मार्क करचो आनी आमकां दिवचो. सेजा गोवा कंपनी कडेन 2012 वेव्हार जाल्लो. त्या वेळार कंपनीन दिल्लें आश्वासन अजूनय पाळ्ळें ना. देखून हे कंपनीचेर विश्वासच ना. मुख्यमंत्र्यानच लक्ष घालून आमचो वाठार बफर झोनांतल्यान भायर काडचो कोमुनिदादीन मागला. आमचे जे कुमदाती वांगडा जे कंपनीन जे सेजा गोवा कंपनीन 2012 आमची मिटींग घेवन आमकां एश्युरन्स केल्ले की जे आमचे जे कुमदाची जी लँड ते यूज करता तेचो सर्फेस व्हॅल्यू आमी तुमकां दितले म्हणून. आनी टील डेट मेरेन तेंच्यांनी आमकां एक 5 पयशे दिवंक ना. म्हणून आमचें कितें आसा की आमचो ह्या कंपनीचेर कसोच विश्वास ना. जे कितें आसा ते सरकारान फुडाकार घेवन सरकारान करपा जाय. जो पर्यंत आमकां हे जे आमचे ज्यो मागण्यो आसा ह्यो जो पर्यंत मान्य जायना तो पर्यंत आमी मायनीच्या सदींच विरोध आसतले. गोवा 365 खातीर महेश गोवेकार, जवाहर बर्वे आणि संगीता ओली. घेऊया एक ल्हानसो विसव. विसवा उपरांत येवकार पळोवया फुडल्यो खबरो. बेकारेचो विशय राज्यांत बरोच गाजता. कांय नॉन एफिलिएटेड खाजगी संघटना लाखांनी पयशे घेवन युवकांक नोकऱ्यो दिवपाची हमी दितात पूण उतर पाळिनात. अशांची सरकार पडताळणी करतले. मुख्यमंत्र्यान उतर दिलां. शेनवारा मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंतान स्वयंपूर्ण गोय कार्यावळी अंतर्गत संवाद साधलो. स्वयंपूर्ण मित्रांच्या उत्कृष्ट कामगिरीक लागून मुख्यमंत्र्यान तांची तोखणाय केली. स्वयंपूर्ण मित्रांक भोवमान करतले अशेंय मुख्यमंत्र्यान सांगले. सरकारच्या येवजण्यांचेर लेगीत ताणें भर दिलो. 21 जून योग दीस पंचायत पातळेचेर मनयतले अशेंय सांगले. पळयात. गोंय हे पयले राज्य आसतलें ज्या प्रत्येक गांव लेवलाचेर पंचायत लेवलाचेर अशा पद्दतीत व्हिडिओ कॉन्फरन्सिंग सिस्टमांतल्यान म्हणजे मुख्यमंत्री किंवा मंत्री हे उलोवपाक शकता. म्हणून हांवें म्हटलें हाज्या फुडले प्रोग्राम जे आसा पळय न्ही हे विविध प्रोग्राम दर म्हयन्याक आमी करून घेतले. म्हणून स्वयंपूर्ण मित्र पंच सरपंच सेक्रेटरी हांच्यांनी
कन्सर्न म्हणजे आमी जेका म्हणटा की कन्सर्न महिला आसतल्यो यूथ आसतले जेका कोणाक कन्सर्न जे लागता लोक त्या लोकांक त्या कार्यक्रमाक तुमी सगळ्यांनी मुद्दामून त्या म्हयन्यांत आफोवचे. म्हणजे फॉर एग्जाम्पल आमी जर EDCचो कार्यक्रम घेता चीफ मिनिस्टर रोजगार योजना जाल्यार गांवांतले जे बेरोजगार यूथ आसा जे सेल्फ एम्प्लॉयमेंट करूंक सोदता तांकां आफोवचे. आमी इन एडवान्स म्हणजे फुडल्या म्हयन्याचो कार्यक्रम कितें आसतलो हो 15 दीस पयलीं एडवान्स तुमकां सांगतले आनी तेज्या नुसार तुमी फोकस करचो की बाबा हे फावटी EDCचो कार्यक्रम आसतलो, हे फावटी हँडीक्राफ्टाचो कार्यक्रम आसतलो, जाल्यार आमी सोशल वेलफेराचो कार्यक्रम आसतलो आनी जे डायरेक्ट बेनिफीट म्हणजे ज्याच्या बद्दल आमकां अवेरनेस क्रिएट करपाक जाय तो अवेरनेस आमी आमच्या स्वयंपूर्ण गोंयच्या ह्या कार्यक्रमाच्या निमित्तात करपाक शकतले. आणि मूळ उद्देश सरकाराचो होच आसा की प्रत्येका पर्यंत म्हणजे आमी जेका म्हणटा की अंत्योदय, ग्रामोदय आनी सर्वोदय आमी सगळ्या समेस्त लोकां पर्यंत पावपाक जाय. ज्याच्या पर्यंत कोणूच पावना तेजो फॉर्म सोशल वेलफेरा पर्यंत पावचो, ताका 3 लाख रुपया पर्यंत दिवचे. हाज्या खातीर ही घर बांदपाची स्कीम आसा, जावं ती अटल आश्रा योजना आसतली किंवा प्रधानमंत्री आवास योजना आसतली, ही तेज्या पर्यंत पावपाक जाय. तेन्ना ते अंत्योदय जातले किंवा सर्वोदय म्हणजे गांवांतल्या सगळ्या लोकांक अशा पद्दतीच्यो योजना पावतल्यो तेन्ना ते सर्वोदय आणि मागीर गांवचो जेन्ना पूर्ण विकास जातलो तेन्ना तो ग्रामोदय. तुमी टार्गेटेड यूथ जो आसा तांकां जर एके कडेन हाडून बसयले आसत जाल्यार तुमी तांकां बरें मार्गदर्शन करपाक शकतले. हांव मुद्दामून सांगता म्हणजे आज सकाळीच फुडें एकटे म्हाका चली आयले आनी म्हणपाक लागले आपूण एविएशन कोर्स करता. हांवें पळयलां की बरेच जाण हे प्रायवेट थोडेशे कोर्सीस जे सुरू आसा तांकां परत 1.5 लाख 2 लाख फीस घेतात एविएशनच्या नांवाच्या सकयल, तांकां नोकरी दिता म्हणून सांगतात आनी बऱ्याचशा जाणांक खंयसरूच नोकरी मेळना. हे हांव मुद्दामून मेन्शन करता. हे प्रायवेट कोर्साक कोणी जर एडमिशन घेवच्या पयलीं त्या कोर्साची वॅलिडिटी पळोवची, तो कोर्स आमच्या कडेन एफिलेटेड आसा काय कितें हो पळोवचो. हांव डिपार्टमेंटाकूय इन्स्ट्रक्शन्स दिला अशा पद्दतीचे जे प्रायवेट कोर्सीस सुरवात आसा हांचे व्हेरिफिकेशन एकदां पळोवचें आनी अदरवायज 1.5 लाख 2 लाख रुपया बेश्टी फीस घेतात आनी भुरगीं अननेसेसरी ते लोन काढून हे कोर्सीस घेवन ती बी बेकार आसा. आज सकाळची गजाल म्हाका एक भुरगें सांगपाक आयलें बट ह्याच पद्दतीचे हॉस्पिटॅलिटी कोर्स आमच्या ITIत आसा जो 2 वर्सांचो कोर्स जो केल्या उपरांत 100% ताका नोकरी मेळटा. आमच्या एविएशन स्कील डेव्हलपमेंट सेंटरात परत एकदां नव्यान कोर्स जे सुरवात जातले मोपा हांगासर ते कोर्सीस आमी सुरवात करपाक घेतला. जेका जो इंट्रस्ट आसा जेणी त्या खातीर हांवें म्हटलां की इन फ्युचर तुमी जर सांगलें जाल्यार आमी दर म्हयन्याक न्ही म्हयन्याक 2दा सुद्दां आमी अशा पद्दतीचो टार्गेटेड ग्रुपा कडेन उलोवं शकता. म्हणजे आमी एकदांच अशें न्ही त्या ती फक्त तुमी टार्गेटेड ग्रुप म्हणजे प्रत्येक पंचायतीन जर एक 25 ते 40 यूथ जर एकी कडेन हाडून बसयले आसत जाल्यार 191/40 इतक्या भुरग्यांक आमी पणजेंतल्यान आमच्या करियराचेरूय वेगवेगळें मार्गदर्शन करपाक शकतले. हांव इकॉनॉमिकल विकर सेक्शनाचे मुद्दामून परत एकदां मेन्शन करता की तेका आमकां घराची स्कीम दिवपाक मेळटा, तेका स्कॉलरशिपूय दिवपाक मेळटा, तेका एडमिशनाक सुद्दां इकॉनॉमिकल विकर सेक्शन किंवा नोकरेक सुद्दां इकॉनॉमिकल विकर सेक्शनाचो फायदो आसा. जो जनरल कॅटेगरींत आसा तेका गायड करात आनी तेका इकॉनॉमिकल विकर सेक्शन सर्टिफिकेट घेवपाक लायात. अजूनही बरेच जाण म्हणजे आपल्याक इकॉनॉमिकल विकर सेक्शन हो विशय खबरूच ना, जो OBC SC ST पडना म्हणजे मायनॉरिटीचे लोक सुद्धा जे आसा पळय न्ही हांकां जे ह्या कॅटेगरीत पडना तेंच्यांनी इकॉनॉमिकल विकर सेक्शन ही सर्टिफिकेट घेवं येता. ताका जावं ती प्रोफेशनल MBBS किंवा इंजिनियरींग हाज्या एडमिशनाकूय उपयोगी येता आनी तेज्या नोकरेकूय ताका उपयोगी येतले आनी सोशल वेलफेराच्या अंतर्गत घेवपी वेगवेगळ्या स्किमीकूय बी ही स्कीम उपयोगी येता. तुमी सगळ्यांनी पंचायत लेवलाचेर सेलिब्रेट करचो. जेंका जेंका योगा ट्रेनर जाय तांकां गव्हर्मेंटाच्या वतीन सातत्यान योगा ट्रेनर आमी दिता. बट तुमी जर ते भुरग्या बरोबर इन्वॉल्व जावन जर केलो जाल्यार भुरग्यांचो उत्स्फूर्त प्रतिसाद आनीक खूब मोठ्या प्रमाणात वाडटा. त्या खातीर म्हाका दिसता आपल्या नो डावट एडेड स्कूल आसा थंयसरूय बी तुमी त्या मॅनेजमेंटाच्या बरोबर वचून त्या वेगवेगळ्या कार्यक्रमांनी पार्टिसिपेट जावं येता. गोवा 365 खातीर मनीषा जाधव आनी सानिका नागवेकर. घेऊया एक ल्हानसो विसव. विसवा उपरांत येवकार पळोवया फुडल्यो खबरो. लोहिया मैदानाचें नूतनीकरण केलां. सुटके झुजाऱ्यांच्या भुरग्यांक नोकऱ्यो दिल्यात. ताका लागून 18 जून क्रांती दीस समितीचो अध्यक्ष अविनाश शिरोडकरान सरकाराचे उपकार मानल्यात. लोहिया मैदान हे
ब्युटिफाय जावचे आनी सरकारान मान करून हो गोंयांतल्यान ब्युटिफाय जाता जो पयलीं आशिल्लो करून आमी इनोग्रेशन केल्लें आसा अजून जायतो फरक आयला बरें दिसता एक सोडोवपा आयला लोकी म्हणटा बाबा हें सगळें केले नंतर गोवा सरकार खास करून आमचे डॉक्टर प्रमोद सावंत मुख्यमंत्री हांकां हांव धन्यवाद करता सगळ्यांनी फाटीं पडून दिगंबर कामत आसूं विजय सदे आसूं बाकीचे आमची फ्रिडम फूड आसूं आनी आमची कमिटी 18 जून स्टँडिंग कमिटी आहा हे सगळें फॉलो करून एक काम जावन पडटा सो तुमकां दिसतलें एकदम बरें हांव ताका सरकाराक पयलीं धन्यवाद करता दुसरी गोश्ट आमचो एक डिमांड आशिल्लो आमची भुरगीं जाणटी जाल्ली भुरगीं आशिल्लीं जी 40, 45, 50 क्रॉस जाल्ली आमची 75 भुरगीं उरलीं तांकां जॉब दिवचे कित्याक तेंचे हालाकीचे जिवन बरोबर ना हांव एक्सपायर्ड जाल्ले कारणान तांकां खूब त्रास जातले आनी काल सरकारान 20 भुरग्यांक जॉब दिल्ले आसा 50-60 भुरगीं उरल्या आमची डिमांड आसा फुडली हे एक 6 म्हयन्यान सीएमान म्हणलां 6 म्हयन्या भितर आपूण तांकांय जॉब दितलो म्हूण हांव सीएमाक देव बरें करूं म्हणटा आनी मातशें तातडीन 6 म्हयन्या भितर न्ही एक 2-3 म्हयन्या भितर भुरग्यांक पोटा पाडा लागना न्ही हाडली 8-10 वर्सां मेळूंक शकता 50 वर्सां नंतर सो आमी आदर्श वनिता स्कुलान एसे रायटींग कॉम्पिटिशन घेता 8वी 9वी 10वी आमी जवळ जवळ 32-35 स्कुलां विजीट करता सरावंडिंगा खातीर मडगांव नावेली कुर्तरी फातोड अशी दोन सरावंडींग स्कुलां आनी सगळ्यांक विजीट करून त्या एसे रायटींग कॉम्पिटिशन घेतला 8वी 9वी 10वी प्रत्येक गटाक आमी 5-5 प्रायज दिता फर्स्ट सेकंड थर्ड आनी 2 कॉन्सोलेशन हे ऑलरेडी स्पर्धा जाल्ले आसा आनी आमी ती प्रायज डिस्ट्रिब्युशन 15 आमी 18 तारखेक प्रोग्राम करतले तेन्ना करतले ताजे उपरांत आमी ड्रॉईंग कॉम्पिटिशन घेता पयली ती चवथी 5वी ती 7वी 8वी ती 10वी हे कॅटेगरी 3 कॅटेगरी आसता प्रत्येक कॅटेगरी 5-5 प्रायजां दवरले आमी आनी सगळे बरोबर भुरगे हांगा येता पालकां बरोबर येता टिचरां बरोबर येता बरें दिसता आनी जे फ्रिडम फायटर स्वप्न आशिल्ले भुरगे खूब हांगा लोह्यान भरचे आनी भुरग्यांक लोह्या तेंच्या मनां वचून कळचो म्हूण हे आमी उद्देश सक्सेसफूल करता ताजे उपरांत आमी 3.5 वरांचे देश भक्तीपर गीत स्पर्धा घेता तातूंत ही स्कुलां आमी सगळें इन्विटेशन दिल्लें आसा प्रत्येक कॅटेगरीन आमी 1-2-3 प्रायज दवरल्या फर्स्ट प्रायज आसा वीथ कॅश एक आकर्षक ट्रॉफी चषक आसता 2,500 पयली आसा सेकंड प्रायज 2,000 चषक आसा तिसरी प्रायज आमी 1,500 चषक दिता आनी कॉन्सोलेशन प्रायज 1,000 दिता आनी तांकां ह्या फुडें आमी चषक दितले ते ट्रॉफी सगळी स्कुलां वता आनी ह्या घटना मदीं आमी स्पॉट प्रायज घेता प्रश्न मंजुशा दर वर्सा आमी मडगांव नगरपालिकेच्या उत्कृष्ट काम करपी 2 कर्मचाऱ्यांचो सत्कार करतात सो त्या 2 कर्मचाऱ्यांचो सत्कार त्या वेळार जातलो तशेंच एक 2 जनरल नागरीक जे आसा आमचे मडगांवचे किंवा सरावंडींग वाठारांतले तांचोय आमी सत्कार करतात सो हे खेपो आमी 2 भोवमानेस्तांचो सत्कार करतात एक म्हणजे मडगांवचे जे उपअधिक्षक आसात भोवमानेस्त श्री संतोष देसाय हांचो सन्मान जातलो मुखेल पावणेच्या पुस्तकी तशेंच तुमी आयकलां आसतलें ज्यो एक शिक्षण तज्ञ आसात आनी दामोदर वाणिज्य आनी अर्थशास्त्र महाविद्यालयाच्यो ज्यो प्राचार्य आशिल्ल्यो त्यो प्रोफेसर प्रिता मल्ल्या ह्या 2 जाणांचो भोवमान ह्या स्टेजीर जावपाचो आसा गोवा 365 खातीर संदीप तुयेकार, गौतमी गांवकार आनी वैष्णवी साळगांवकार. बाणावले पंचायत कप फुटबॉल सर्त जाली. डॉन बॉस्को ऑरेटरीन फातोर्डान सेंट एंथनी FC ऑफ ऑसोल्डाक हारयलो. 1-0 अशा गोल फरकान ही मॅच सोंपली. बाणावलेच्या सान जॉन दी बाप्तिस्ट फुटबॉल खेळा मळार बाणावले पंचायत कप फुटबॉल सर्त जाली. डॉन बॉस्को ऑरेटरी फातोर्डान सेंट एंथनी SC ऑफ ऑसोल्डाक हारावन 13वे काणा बाणावली पंचायत कप इंटर विलेज फुटबॉल सर्तीचे क्वॉर्टर फायनलीन सुवात मेळयली. 1-0 अशा गोल फरकान ही मॅच सोंपली.
गोवा 365 खातीर संदीप तुळेकार, गौतमी गांवकार आनी वैष्णवी साळगांवकार. सप्तकाच्या शेवटाक कांय सुवातींनी शिपडून पावस पडटलो. नितळ मळब तिकून उरतलें. देखून उष्णताय जाणवतली. आयचे चडावात आनी उणें तापमान 31 ते 25 डिग्री सेल्सियस मेरेन उरतलें. फुडल्या सप्तकात कमी चड पावस पडटलो. मळबात कुपा दाटतली दिश्टी पडटली. ढगाळ मळब तिगून उरतले. सोमारा खातीर हवामान विभागान येल्लो अलर्ट दिला. जाल्यार आयतारा कांय सुवातांनी शिंपडावन पावस पडटलो. देखून जतनाय घेवची IMDन सल्लो दिला. सप्तकाच्या शेवटाक पावस शिंपडावन तिगून उरतले नितळ मळब. फुडल्या सप्तकात कमी चड पावस. आयचे चडावत आनी उणें तापमान 31 ते 25 डिग्री सेल्सियस. ब्युरो रिपोर्ट गोवा 365. आनी आयचे हे कोंकणी खबराचित्र हांगाच सोंपता. मेळुया फाल्यां ह्याच वेळार पळोवपाक गोवा 365 मोगाचो.